मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की एका नालायक एका नीच स्त्रीला कसं ओळखायचं। काय बोललो मी? एखाद्या नीच आणि नालायक स्त्रीला हे कसं ओळखायचं। आता तुम्ही मला असं बोलाल की भावा तू कोण ठरवणार की एखादी स्त्री नालायक आहे? तर मित्रांनो बघा, मी अजिबात ठरवत नाही आहे। तुम्ही आचार्य चाणक्यांना तुम्ही ओळखत असालच, म्हणजे मित्रांनो आचार्य चाणक्यांचं चाणक्य नीती पुस्तक हे तुम्ही कधी ना कधी तरी वाचलं असेलच मित्रांनो। तर मित्रांनो आचार्य चाणक्यांनी ना आपल्या चाणक्य नीतीमध्ये एका म्हणजे कॅरेक्टरलेस म्हणजे एखाद्या नीच आणि नालायक स्त्रीला कसं ओळखायचं, तिच्यामध्ये कोणते कोणते लक्षणं असतात, तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये वर्णन केलं आहे। तर मित्रांनो आज ना त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे की आचार्य चाणक्यांच्या अनुसार एखाद्या नीच आणि एखाद्या नालायक स्त्रीला हे कसं ओळखायचं, तिच्या अंगात ना कोणते कोणते गुण असतात, ज्या गुणांवरून ना तुम्ही त्या स्त्रीला एक म्हणजे ती नालायक एक नीच स्त्री आहे हे तुम्ही बोलू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं लक्षण आहे तर ते पहिलं लक्षण हे असं आहे की आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर न करणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर न करणं। तर मित्रांनो बघा, चाणक्य ना आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं सांगतात की म्हणजे एक ना नीच आणि नालायक स्त्री ना आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा ती आदर रिस्पेक्ट कधीच करत नाही। म्हणजे ती स्त्री ना कोणाला पण कसं पण बोलते, म्हणजे ती आपल्यापेक्षा मोठ्या आणि वडीलधाऱ्या माणसांना अजिबात विचारत नाही, म्हणजे ती आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा ती कधी आदर करत नाही। ती स्त्री ना स्वतःला म्हणजे कोणतरी मोठी समजते। तर मित्रांनो अशा स्त्रीला ना चाणक्य एक नीच आणि एक नालायक स्त्री असं बोलतात मित्रांनो। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं लक्षण आहे तर ते दुसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो छोटे छोटे आणि टाईट कपडे घालणं आणि आपल्या अंगाचा प्रदर्शन हे कायमचं करणं। काय बोललो मी? छोटे छोटे आणि टाईट कपडे घालणं आणि आपलं अंग प्रदर्शन कायमचं करणं। तर बघा मित्रांनो, म्हणजे आचार्य चाणक्य ना सरळ सरळ आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं बोलतात की जी स्त्री ना आपल्या अंगाचं प्रदर्शन कायमचं करते, म्हणजे ती स्त्री ना जाणून बुजून असे कपडे घालते ज्या कपड्यांमधून ना तिचं अंग प्रदर्शन हे होऊ शकेल, आणि ती म्हणजे रोज वारंवार असे कपडे घालते जे एकदम छोटे असतात, एकदम टाईट असतात, आणि त्या कपड्यांमधून ना तिचं अंग प्रदर्शन म्हणजे जास्तीत जास्त होत असतं। तर मित्रांनो आचार्य चाणक्य ना अशा स्त्रीला एक नीच आणि एक नालायक स्त्री असं बोलतात। आचार्य चाणक्य ना आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं बोलतात की एक चांगली स्त्री ना एक संस्कारी स्त्री कधीच आपलं अंग प्रदर्शन म्हणजे करत नाही। एक नीच आणि एक नालायक स्त्री असं सर्वांसमोर ना आपलं अंग प्रदर्शन हे कायमचं करते। तर मित्रांनो बघा, आता त्याच्यानंतर जे तिसरं लक्षण आहे तर ते तिसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो व्यसन करणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? व्यसन करणं। आता बघा मित्रांनो, चाणक्य ना आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं बोलतात की जी स्त्री ना कोणतं पण व्यसन करते, म्हणजे मित्रांनो आजकालच्या म्हणजे दुनियेमध्ये ना तुम्ही असं बोलू शकता की म्हणजे तुम्ही अशा स्त्रियांना बघता ज्या स्त्रियांना दारू पितात, सिगरेट फुकतात, गुटखा खातात,
तर मित्रांनो अशा स्त्रियांना ना आचार्य चाणक्य नीतीमध्ये नीच आणि नालायक स्त्री अशा स्त्रियांना बोलतात। कारण मित्रांनो आचार्य चाणक्य नीतीमध्ये स्पष्टपणे असं बोलतात की म्हणजे एखादी चांगली स्त्री ना, एखादी संस्कारी स्त्री कधीच कोणत्याही प्रकारचं व्यसन ती करत नाही। म्हणजे फक्त नालायक आणि नीच स्त्रीच असं कोणत्या पण प्रकारचं व्यसन ती करत असते। तर मित्रांनो हा पण मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे चौथं लक्षण आहे, तर चौथं लक्षण ना असं आहे की आपल्या पतीला, आपल्या हजबंडला धोका देणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? आपल्या हजबंडला, आपल्या म्हणजे पतीला धोका देणं। तर मित्रांनो बघा, चाणक्य ना आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं सांगतात की म्हणजे जी नीच आणि नालायक स्त्री जी असते ना, तीच आपल्या पतीला, आपल्या हजबंडला आपल्या आयुष्यामध्ये ती धोका देते। म्हणजे तिला जर आपल्या हजबंडकडून, आपल्या पती परमेश्वरांकडून जर तिला कोणती पण गोष्ट जर तिला भेटली नाही, तर तीच स्त्री एका परपुरुषासोबत ती संबंध ठेवते। म्हणजे जी स्त्री ना एक नीच आणि एक नालायक स्त्री ती असते। म्हणजे मित्रांनो चाणक्यांच्या अनुसार ना जी स्त्री आपल्या पतीला, आपल्या हजबंडला धोका देते आणि परपुरुषासोबत ती संबंध ठेवते, तर अशा स्त्रीला ना आचार्य चाणक्य नीच आणि नालायक स्त्री तिला बोलतात मित्रांनो। तर मित्रांनो हा पण मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे पाचवं लक्षण आहे, तर पाचवं लक्षण ना असं आहे की आपल्या पतीला म्हणजे त्याच्या आई वडिलांपासून त्याला दूर करणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? आपल्या पतीला, आपल्या हजबंडला त्याच्या आई वडिलांपासून त्याला दूर करणं। म्हणजे मित्रांनो आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये असं सांगतात की जी स्त्री ना किंवा जी मुलगी लग्न झाल्यावरती आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला त्याच्या आई वडिलांपासून त्याला दूर करते, त्याला त्याच्या आई वडिलांपासून त्याला तोडते, म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्याच्या आई वडिलांमध्ये ती भांडणं लावते, तर मित्रांनो अशा स्त्रीला, अशा मुलीला आचार्य चाणक्य नीच आणि नालायक स्त्री अशा स्त्रीला बोलतात। कारण मित्रांनो चाणक्य ना असं बोलतात की एखादी चांगली आणि संस्कारी स्त्री कधीच आपल्या सासू सासऱ्यांमध्ये आणि आपल्या नवऱ्यामध्ये कधीच ती दुरावा आणत नाही, पण एक नीच आणि एक नालायक स्त्रीच आपल्या नवऱ्यामध्ये आणि आपल्या सासू सासऱ्यांमध्ये म्हणजे कायमचा दुरावा आणायचा ती प्रयत्न करते। तर मित्रांनो म्हणजे ही 5 लक्षणं ना आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये त्यांनी म्हणजे सांगितली आहेत। तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल। तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या। लव यू सो मच ऑल ऑफ यू।